फक्त निवडक 5 राशी, ज्यांचं नशीब आता रातोरात उजळणार. नमस्कार, आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपलं नशीब आपल्याला कोणत्या दिशेने नेतंय हे कधी आपल्यालाच कळत नाही. काही जण वर्षानुवर्ष मेहनत करतात पण फळ मिळत नाही, तर काही जण अचानक एखाद्या वळणावर इतके भाग्यवान होतात की जगच बदलून जातं. हेच आहे नशिबाचं खेळ. आणि सध्या एक असं अद्भुत वेळचक्र सुरू झालं आहे जे फक्त निवडक 5 राशींना लाभ देणार आहे. हे ते क्षण आहेत जे रातोरात तुमचं आयुष्य उजळवू शकतात. स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आकाशात घडणाऱ्या शुभग्रह योगामुळे या 5 राशींवर अचानक चमत्कारिक परिणाम होणार आहेत. नशीब, पैसा, प्रेम, नातेसंबंध, आरोग्य आणि आत्मिक शांतता, सर्व गोष्टींमध्ये आश्चर्यजनक बदल घडणार आहेत. हे वाचा, मनातून अनुभव घ्या आणि बघा तुमचं नशीब कुठे थांबतंय. 1. वृश्चिक. किती दिवस झाले ना, संघर्ष, एकटेपणा, मानसिक तणाव, जणू का तुमचं आयुष्य एका काळोख्यात अडकून गेलं होतं. पण आता त्या बोगद्यात शेवटी एक प्रकाशकिरण दिसतोय. तो स्वामींच्या कृपेचा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचं मन फार खोल असतं. ते सहन करतात, वाट बघतात आणि एक दिवस सगळं बदलतं. आता तो दिवस समोर आलाय. एक अदृश्य शक्ती तुमच्या जीवनात येणार आहे. कदाचित ती एका नव्या संधीच्या स्वरूपात, एखाद्या अचानक येणाऱ्या व्यक्तीच्या रूपात किंवा एका फोन कॉलच्या रूपात. रातोरात तुम्हाला तुमचं स्वप्न खरं झाल्यासारखं वाटेल. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील. जिथे तुम्ही हारला होतात तिथूनच विजय सुरू होईल. आत्मविश्वास वाढेल, मनाला शांतता लाभेल आणि एक नवं तेज चेहऱ्यावर झळकू लागेल. 2. कर्क. कर्क राशीचे लोक खूप भावनिक, प्रेमळ आणि दुसऱ्यांचा विचार करणारे असतात. पण किती वेळा असं झालंय ना, तुम्ही दिलं सगळं पण बदल्यात मिळालं फक्त दुःख. पण आता तसं राहणार नाही. हे जे चालू आहे श्रावणातील शक्तिशाली ग्रहयोग आणि स्वामी समर्थांचा अदृश्य आशीर्वाद, हे तुमच्या राशीसाठी वरदान बनून आलं आहे. तुमच्या मनातील आक्रोश कोणीतरी ऐकतोय आणि त्या वरच्या शक्तीने ठरवलंय आता तुझं आयुष्य बदलवायचं. प्रेमात नवे वळण, कुटुंबात गोडवा, आर्थिक स्थैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती, हे सगळं अचानक एकामागोमाग तुमच्याकडे येणार आहे. कधीकधी परमेश्वर उशीर करतो पण विसरत नाही आणि कर्क राशीचं नशीब आता त्याला आठवलंय. 3. मकर. मकर राशीचे लोक मेहनती, शिस्तप्रिय आणि कधीही हार न मानणारे असतात. तुम्ही किती वेळा पडलात तरी उठलात, पण मनात एक थकवा होता. वाटत होतं किती दिवस असंच चालणार, फळ मिळेल की नाही. एक नवीन आर्थिक संधी, व्यवसायात यश, नवा प्रोजेक्ट किंवा थांबलेली कागदपत्र अचानक पूर्ण होणार. ज्या लोकांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं तेच आता तुमच्याकडे आदराने पाहणार. स्वामींचा अदृश्य हात तुमच्या पाठीशी आहे. त्यांचं संरक्षण, त्यांच्या कृपेचा वास आणि तुमच्या मेहनतीचं फळ, या सगळ्याची एकत्रित अनुभूती येणार आहे. तुमचं नशीब एकदम उठून उभं राहणार आहे आणि सगळं जग आश्चर्यानं पाहणार. अरे, हे कसं झालं? पण तुम्हाला माहीत असेल, त्या रात्री एक प्रार्थना खऱ्या मनाने केली होती. 4. मीन. मीन राशीचे लोक स्वप्नवत जगतात. त्यांचं मन सतत काहीतरी शोधत असतं. प्रेम, समाधान, अर्थ आणि शांती. पण आजवर आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्यामुळे मन गोंधळलेलं, हरवलेलं वाटत होतं. स्वामींचा एक अदृश्य स्पर्श आता या राशीवर पडणार आहे. अचानक तुमच्या हृदयातील चिंता विरघळेल. प्रेम संबंधात गोडवा, नवीन सुरुवातीचा संकेत, एखादी जुनी माफ केलेली व्यक्ती किंवा एखादा स्वप्नवत योग, हे तुमच्या दिशेने येणार आहे. रातोरात काहीतरी घडेल आणि तुमचं आतलं हरवलेलं तुम्ही परत सापडेल. एक प्रकारची भक्ती, समाधान आणि नवतेज तुमच्या चेहऱ्यावर झळकू लागेल. सगळं आयुष्य जसं गोंधळलेलं वाटत होतं तसं काहीच नव्हतं असं वाटू लागेल. स्वप्न खरी होतात आणि आता मीन राशीचं स्वप्न खरं होणार आहे. 5. सिंह. कधी काळी तेजस्वी असलेला सिंह जरा मवाळ झाला होता. आतून चाललेल्या संघर्षांमुळे आत्मविश्वास डगमगत होता. पण आता स्वामी समर्थांची कृपा सिंह राशीच्या वाटेला आली आहे. या राशीच्या लोकांना अचानक सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान, नेतृत्व आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. एखाद्या नवीन संधीमुळे रातोरात आयुष्य उजळणार आहे. जिथे तुम्ही दुर्लक्षित होता तिथे आता केंद्रस्थानी असाल. या राशीचे लोक जन्मतःच राजस असतात, पण सध्या त्यांची तलवार थोडी बोथट झाली होती. आता ती धारदार होणार आहे.
स्वामींच्या आशीर्वादानं सिंह पुन्हा गर्जणार, सगळ्या अडचणी मागे पडतील आणि तुम्ही पुन्हा एकदा उठून उभे राहाल, तेजस्वी, आत्मविश्वासाने भरलेले आणि सर्वांना मार्ग दाखवणारे. स्वामी समर्थ कधीच आरडाओरडा करत नसतात. ते शांतपणे येतात, थोडासा स्पर्श करतात आणि सगळं आयुष्य बदलून जातं. कधी यशाच्या रूपात, तर कधी मनाच्या शांततेच्या रूपात, तर कधी एखाद्या अश्रूच्या उलाव्यात. आज ह्या 5 राशींसाठी तो स्पर्श घडणार आहे, तो कृपेचा क्षण, तो वरदहस्त जो मनात घर करून राहील. स्वप्न पहा, पण विश्वासही ठेवा, कारण स्वामी समर्थ अजूनही जागे आहेत आणि त्यांचं प्रेम, त्यांची कृपा ही निवडक पण अत्यंत खोलवर असते. तुमची राशी यामध्ये आहे का? असेल तर एक छोटंसं जय स्वामी समर्थ म्हणत विश्वास ठेवा. रातोरात नशीब उजळणं शक्य आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार असाल. स्वामी समर्थ महाराज की जय. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.